नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतला महिला विषयक योजनांचा आढावा. बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची व्यक्त केली अपेक्षा. मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पुढाकार. मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गावरील भूसंपादनासाठी राज्य सरकारने दिली 452 कोटींची मंजुरी. पर्यटनासह व्यापार उद्योग वाढीला मिळणार चालना. सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका. एका मुख्याध्यापकासह 3 उपशिक्षक केले निलंबित. आणि रिव्हॉल्व्हर काढून गोळी घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी काडादींना पोलीस आयुक्तांनी दिली नोटीस. 8 दिवसात खुलासा देण्याची केली सूचना. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विविध विभागांकडून सोलापूर जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या महिलांविषयक योजनांचा आढावा घेतला. नियोजन भवन सभागृह येथे आयोजित या आढावा बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, शहर पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व दीपाली काळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉक्टर विजय खोमणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जिल्हा परिषद जावेद शेख व्यासपीठावर उपस्थित होते. शासकीय निमशासकीय सर्व 553 आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली असून 100% खासगी आस्थापनांनीही अशी समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी कामगार विभागाने त्यांना प्रवृत्त करावे अशी सूचना श्रीमती चाकणकर यांनी यावेळी केली. चालू आर्थिक वर्षात 54 बालविवाह रोखण्यात आले असून त्यापैकी 19 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून यावेळी देण्यात आली. कोविड नंतर विविध कारणांनी बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली असून आगामी काळात त्याचे दुष्परिणाम जाणवणार आहेत. त्यामुळे यापुढे बालविवाह रोखणे आव्हान बनले आहे. हा सामाजिक प्रश्न असून तो सोडवण्यासाठी लोकचळवळ होण्याची गरज चाकणकर यांनी व्यक्त केली. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत चाकणकर यांनी मिशन वात्सल्य, अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाह सद्यस्थिती, पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दाखल तक्रारी, महिला ऊसतोड कामगार प्रश्न, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, शासकीय वसतिगृहे, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, पोलीस विभागाकडे दाखल पीडित महिलांच्या तक्रारी, समुपदेशन केंद्रे, बेपत्ता महिला, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक, भरोसा सेल, दामिनी पथक, सखी वन स्टॉप सेंटर, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, माता व बाल आरोग्य, शिक्षण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या योजना आदींचा आढावा घेतला. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 452 कोटी आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिल्याने पर्यटनासह व्यापार उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता फास्ट ट्रॅकवर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने 452 कोटी 46 लाख रुपयांचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिली. या मार्गावर सोलापूर, खेड, मार्डी, तामलवाडी, माळुंब्रा, रायखेल, वडगाव, तुळजापूर, सांजा व उस्मानाबाद अशी 10 स्टेशन असतील. राज्य सरकारने त्यांचा हिस्सा दिल्याने आता काही दिवसात भूसंपादनाची कार्यवाही सुरू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रखडलेला हा रेल्वे मार्ग जलद गतीने व्हावा म्हणून सरकारचा हिस्सा देण्याचा निर्णय घेतला. आता उस्मानाबादकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर रेल्वे मार्ग करणार अशी घोषणा केली होती. हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटनासह व्यापार उद्योग वाढीला मोठी मदत होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यात 84 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी लागणारी जमीन संपादनाचा अंतिम अहवाल सोलापूर व उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांकडे सादर करण्यात आला आहे. सोलापूर ते उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग एकूण 33 गावांमधून जाणार असून तेथील एकूण 550 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यात उस्मानाबादमधील 9, तुळजापूर तालुक्यातील 15 तर सोलापूरमधील 9 गावांचा समावेश आहे. हा मार्ग यापूर्वीच निश्चित झाला आहे. मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मराठा समाजातील गरीब अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी मराठा कुटुंबातील मुलींना सोलापूर शहरात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नसल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवत नाहीत. परिणामी त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. ही समाजाची गरज लक्षात घेऊन मोफत किंवा नाममात्र पैशात मुलींच्या राहण्याची सोय करण्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी जातीने लक्ष घालून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याविषयी मंत्रालयात महसूल मंत्री यांच्या दालनामध्ये या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सकल मराठा समाज सोलापूरचे समन्वयक माऊली पवार आणि महसूल मंत्री यांच्यात चर्चा घडवून आणली. तसेच वसतिगृहाची आवश्यकता मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. वास्तविक पाहता समाजाची ही मागणी जुनीच असून समाजाला अद्याप न्याय मिळाला नाही. तो न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत प्रयत्नशील आहेत. सकल मराठा समाजातील सर्व लोकांनी त्यांच्या कार्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार मानले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सकल मराठा ट्रस्टचे माऊली पवार, राजा माने, दत्तामामा मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेतील लिपिकांची टायपिंग परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची मागणी काही कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना निवेदनातून केली असून बोगसगिरी करून टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सोलापूर महापालिकेतील लिपिकांची दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेत बोगसगिरी झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करावी आणि उत्तीर्ण झालेल्या लिपिकांची फेर टायपिंग परीक्षा घेण्याची मागणी काही कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका आयुक्तांना सोमवारी 28 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या कार्यकाळात प्रत्येक लिपिकास टायपिंग येणे बंधनकारक असल्याचे निश्चित करण्यात आले होते. नियमाप्रमाणे टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वेतनवाढ त्याचबरोबर पदोन्नती देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर यापूर्वी लिपिकांची टायपिंगची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत किमान 3 ते 5 लिपिक प्रत्येक परीक्षेवेळेस टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची आकडेवारी आहे. दरम्यान महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची बदली झाली. त्यानंतर सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी लिपिकांची टायपिंग परीक्षा पार पडली. या टायपिंग परीक्षेत 29 लिपिक उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची संख्या एवढी कशी काय वाढली असा प्रश्न उपस्थित करत बोगसगिरी करून काही लिपिक उत्तीर्ण झाले असल्याचा खळबळजनक आरोप निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी केला आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या लिपिकांच्या टायपिंग परीक्षेवेळेस सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करावी, या प्रकरणाची चौकशी करावी. त्याचबरोबर या दिवशी झालेल्या सर्व लिपिकांची फेर टायपिंग परीक्षा घेण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर 25 लिपिक कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान खासगी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महापालिकेतील या लिपिकांची टायपिंग परीक्षा न घेता महापालिकेतच प्रशासनाकडून या लिपिकांची टायपिंग परीक्षा पारदर्शकपणे पार पाडावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. टायपिंगच्या फेरपरीक्षेच्या मागणीमुळे आणि बोगसगिरीच्या आरोपामुळे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेली लिपिकांची टायपिंग परीक्षा आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असल्याचे दिसून येते. याबाबत पुढे काय कार्यवाही होणार याकडे आता लक्ष लागले आहे. सामाजिक ऋणाचे भान असणारी संस्था म्हणजे MK फाउंडेशन असे मत मंद्रुप मठाचे श्री रेणुक शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. औराद तालुका दक्षिण सोलापूर येथील श्रीमती गंगामाई शिवय्या मठपती परिवाराचे घर शनिवारी सायंकाळी गॅस स्फोट दुर्घटनेत आगीत भस्मसात झाले असल्याची माहिती गावातील सुजाण नागरिकांकडून MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळाली.
समाजाला मदत करणे हे नैतिक कर्तव्य आहे. या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून MK फाउंडेशनच्या वतीने दुर्घटनाग्रस्त परिवारास गृहोपयोगी साहित्याने मदत करण्यात आली. MK फाउंडेशनच्या स्थापनेपासून व त्याच्या अगोदरपासूनच समाजातील वंचित गरजू लोकांसाठी कायमच मदतीचा हात पुढे करणारे महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्यास तोड नाही. कुठलीही राजकीय किंवा श्रीमंतीची पार्श्वभूमी नसताना आपल्याकडे जेवढे काही आहे किंवा जे काही आपण कमावतो त्यातील काही भाग हा समाजासाठीच आहे असे मानणारे महादेव कोगनुरे यांचा आदर्श समाजातील सर्व स्तरातील लोकांनी घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन यावेळेस बोलताना मंद्रुप मठाचे श्री रेणुक शिवाचार्य यांनी केले. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी गरजेच्या काळात मदतीसाठी आपण उभे राहणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. या दुर्घटनेची माहिती फोनद्वारे मला मिळाली होती, परंतु आज प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत असताना या दुर्घटनेची दाहकता जाणवून येत होती. दुर्घटनेत सर्व काही नष्ट झाले आहे हे पाहून मन हेलावून गेले. दुर्घटनेत गेलेली संपत्ती आपण सर्वजण एकत्र येऊन परत उभी करू शकतो, परंतु या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही हेच सुदैव समजायचे अशी भावना यावेळेस बोलताना MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली. ಮದತ್ ಮಾಡಿಸಕಷ್ಟೇ ಬಟ್ ಯಾರಿಗಾರ ಏನಾದ್ರೂ ಅದು ಯಾರು ಮದತ್ ಮಾಡಿಸಕಷ್ಟೇ ಕೆಲಸ ಅತ್ಯ ಆನಂದ ಆಯ್ತು. ಮತ್ತೆ 2 ದಿನ ಮದಿ ಆಗಿತ್ತು, ಇದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಲೇಟ್ ಆಯ್ತು. ಇವತ್ತು ನಾ ಇವ್ರಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ಪರಿವಾರಿಗೆ ಇಟ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಇತರಂದು ಮಾನಸಿಕ ಇತರಂದು ಒಳಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ವಿಚಾರಂದು ಹೊರಗೆ ಬರ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮದತ್ ಪಿತತ್ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಟ್ ನಿಮಗೆ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ದೇವ್ರ ಹಾನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿಗಳನ್ನ ನಂಬ್ಕೊಂಡ ನಮ್ಮ ಮನೆ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಒಳಗೆ ಏನ್ ಬಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಮಾಡಲ್ಲ. ನಮ್ಮ ಗುರುಗಳಿದ್ರಿ ಏನ ಏನಿತ್ತಂದ್ರೆ ಬಿ ಯಾವಾಗ ಬಿ ಎನಿ ಟೈಮ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ಏನೇ ಭಾಷಣದ ಹೇಳಿದ್ರು ಪೈಲ ನಮ್ಮಪ್ಪ ಈ ಊರಿಗೆ ಎಲ್ಲ ಚುರುಮುರು ಮಾಡ್ತಿದ್ರ. ನಾ ಈ ಊರ್ದು ಏನ್ರ ಥೋಡೆ ನನಗ ಆದ ಅಂದ್ರೆ ಋಣಿ ಇದ್ರ ಊರ್ದು ಅದು ಇವತ್ತು ಏನ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಥೋಡೆ ನನ್ನ ಕಡೆ ಮದತ್ ಮಾಡಪ್ಲಿ ಇದು ಬರ್ತಂದ್ರೆ ಈ ಟೈಮ್ ಬತ್ತು ಆ ಮದತ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಂದೇನು ಮದತ್ ಭಾಳ ಹೆಚ್ಚಿಗಿಲ್ಲ, ಪಂಡ್ಯಟ್ ನಾನು ಜಮಸ್ತು ನನ್ನ ತಾಕತ್ತಟ್ಟೆ ನಾ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡೋಗಿರ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರೂ ಬಿ ಮತ್ತೆ ಆಮದಾರ್ಗಳಾರ ಖಾಸದಾರ್ಗಳಾರ ಅವ್ರವ್ರ ಪರಿಯಲ್ಲಿ ಏನೇನದ ಊರು ಸರ್ಪಂಚರು ತಮ್ಮ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮನಿ ಪಿನ್ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಇದರ पूर्ण ಹೊರಗೆ ಬರೀತಾರೆ. ನಿಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಅವ್ವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಇಟ್ಟೇವಿ कपडे दिलेले आहेत गावातल्या लोकांनी. इतर सगळ्यांनी तनु मन धन या प्रकारे त्यांनी सहाय्य केलेले आहे. तर स्वामीजी आपल्या गावचे आहेत आणि गरीब असे आहेत आणि गावही त्यांच्याकडेच आहे. हा या प्रसंगी मंद्रुप मठाचे परमपूज्य रेणुक शिवाचार्य महास्वामीजी, सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण पाटील, लोकमंगल साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी दीपक नलावडे, उद्योजक सचिन चव्हाण, मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत बिराजदार, पोलीस सिद्धाराम बिराजदार, सरपंच शांतकुमार गडदे, माजी उपसभापती संदीप टिळे, कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत बिराजदार, अनिल वाले, उपसरपंच अरविंद शेतसंधी, राजकुमार वाले, सिद्धाराम जोडताळे, केगाव पोलीस महेश चपळगी, तायप्पा दुधाळे, शिवपुत्र कोळी, राजकुमार धनवे, यल्लाप्पा कोळी यांच्यासह ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने संविधान दिनासह शहीद दिनानिमित्त दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. संविधान दिनासह शहीद दिनानिमित्त सोलापूर रेल्वे प्रवास संघटनेच्या वतीने दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस लोहमार्ग पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, रेल्वे पोलीस फोर्सचे पोलीस निरीक्षक अनुज पटेल, ह्युमन राईट्स संस्थेचे अलमुद्दीन सय्यद, रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव, जनरल सेक्रेटरी नितीन नवगिरे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष नारायण असादे आदींची उपस्थिती होती. यावेळेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे
यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाचा या प्रसंगी रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव यांनी संविधान आणि शहीद दिनाचे महत्त्व विशद केले. प्रमुख मान्यवर पोलीस निरीक्षक शिंदे आणि आरपीएफचे निरीक्षक अनुज पटेल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी अशोक कलाल, मयूर भोज, खुद्दू शेख, असलम शेख, चंद्रकांत गायकवाड, रहीम शेख, प्रमोद सुरवसे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काही पुढं जर आपल्या भारताचा आत्मा कुठला असेल तर हे खऱ्या अर्थानं संविधान हे खरा आत्मा आहे आपला. तर या संविधानावरच हे सगळं जग चालतो. ज्या बाबासाहेबांना शाळेत बसवलं नाही, त्यांना पुस्तकं कधी दिली नाहीत, अशा बाबासाहेबांनी असे एक पुस्तक लिहिलं, सारं देश त्याच्यावर चालतोय. तर याही परिस्थितीमधून आपल्या येथील आम्हाला गेल्या वेळेस हिदाते साहेब असू द्या आणि आमचे सय्यद साहेब असू द्या, गेल्या वेळेस JRPचे, तर आम्हाला नेहमी त्यांनी सहकार्य करत आलेलं आहे. असे विधायक आम्ही कार्यक्रम घेत असताना त्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या पाठीशी उभारलेला आहे. तर मी या ठिकाणी एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो की तर या बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्यांनी उद्बत्ती आणि हे लावून 18 दिवस संविधान लिहिलेलं आणि बाबासाहेब देश कसा चालावा, अशा पद्धतीनं चालावं, त्यासाठी त्यांनी अहोरात्र संविधान तयार केलेलं. पण बाबासाहेबांनी एक पंतप्रधानला आणि पंतप्रधान असू दे, खासदार असू दे, कुठल्या गल्लीचा मंत्री असू दे, सामान्य नागरिक असू दे, अधिकारी असू दे, पण बाबासाहेबांनी सर्वांना राजा बनवलेला आहे. पण हे कुणाला माहीत नाही. हे लोक घाबरतात काय, पण आपण चूक केलं तर घाबरला पाहिजे. पण न चूक करता आपल्यावर अन्याय झाला तर त्याच्या विरोध लढा दिलाच पाहिजे आणि ते अधिकार बाबासाहेबांनी सर्वसामान्य दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोरामणी विमानतळासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला सोलापूर शहर युवक काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या मागणीला आता सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न केले होते, परंतु सरकार बदलल्यानंतर काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे अशी युवक काँग्रेसची देखील मागणी असल्याने पाठिंब्याचे पत्र दिल्याचे काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सांगितले. या ठिकाणी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सिद्धेश्वर सहकारी कारखाना वाचवावा यासाठी जो संचालकाने आणि सभासदांनी जे चक्री उपोषण चालू केलेलं आहे यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना आम्ही आजपासून जाहीर पाठिंबा देत आहोत. आपल्याला माहीत असेल सोलापुरामध्ये देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नातून बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे यासाठी हजारो कोटींचा निधी आणून शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना पैशाचं वाटप सुद्धा केलेलं आहे.
परंतु काही राजकारणाच्या सत्ता बदलामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याचं थांबलं आणि विनाकारण सोलापूर विमानतळाच्या अडचणीसाठी सिद्धेश्वर कारखाना बंद करावा असा राजकीय डाव घातला जात आहे. परंतु हे सर्व सोलापूरकरांना माहीत आहे. यासाठी आम्ही सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने इथं हजारो लोकांचे घर वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आम्ही इथं सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने इथे या सभासदांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. जोपर्यंत या सभासदांच्या संचालकांचे सिद्धेश्वरांचे प्रश्न सुटत आहेत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे त्यांना आमच्याकडून बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर करत आहोत. यावेळेस प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, चंद्रकांत नाईक, धीरज खंदारे, आरिफ पठाण, यासिन शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यावर रिव्हॉल्व्हर काढून गोळी घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी धर्मराज काडादी यांना नोटीस दिली आहे. सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या मागणीवरून चक्री उपोषणाला बसलेले उद्योजक केतन शहा यांना श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी सार्वजनिक ठिकाणी रिव्हॉल्व्हर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस आयुक्तालयाने काडादींना नोटीस बजावली आहे. रिव्हॉल्व्हर स्वसंरक्षणार्थ असतानाही त्याचा गैरवापर केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची गरज व मागणी पडताळून पोलिसांकडून त्यांना रिव्हॉल्व्हरचा परवाना दिला जातो. त्याचा स्वतःच्या रक्षणासाठीच वापर करता येतो. गैरवापर केल्यास परवाना रद्द केला जातो. रिव्हॉल्व्हर देताना पोलिसांकडून अटी व शर्ती घालून दिल्या जातात. त्याचा भंग केल्यास संबंधितांना नोटीस बजावली जाते. त्यानंतर 8 ते 10 दिवसात पोलीस आयुक्तांना खुलासा देणे बंधनकारक आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी धर्मराज काडादी यांना त्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. सार्वजनिक ठिकाणी खिशातून रिव्हॉल्व्हर काढून गोळ्या घालण्याची धमकी दिली त्यासंबंधी खुलासा करावा. तुमच्याकडील रिव्हॉल्व्हरचा परवाना रद्द का करू नये यासंबंधी नोटिशीतून विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता काडादी पोलीस आयुक्तांच्या नोटिशीवर काय खुलासा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वरक्षणार्थ कोणालाही रिव्हॉल्व्हरचा परवाना देताना अटी व शर्ती घालून दिलेल्या असतात. त्याचा भंग होता कामा नये. धर्मराज काडादी यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून केतन शहा यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ पडताळून त्यासंबंधीची आता नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी बिगर ओळखपत्राचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सध्या ऍक्शन मोडवर आहेत. बुधवारी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन चांगली स्तंभी देऊन विविध सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विभाग प्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण बैठका घेऊन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना होत्या. मात्र ते कुणीही केले नसल्याचे निदर्शनास आल्याने परत त्यांनी मुदत दिली असून ते न झाल्यास विभाग प्रमुखांवर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून होईल. जर कर्मचारी बिगर ओळखपत्राचे आढळले तर त्यांची रजा मांडली जाईल. जर त्याची रजा शिल्लक नसेल तर त्याला बिनपगारी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद आवारातील पे अँड पार्किंगच्या मक्त्याची जाहिरात निघाली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद केल्याने आता गर्दीही कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक याचे प्रमाण बरंच कमी झाले. आणखी येत आहेत आणि आता जर शिक्षक विधा परवानगी आलं तर मुख्याध्यापकाची ते पण केलेलं आहे. आणि आज आम्ही सांगितले की जर गॅरंटी कार्ड नसेल तर त्या दिवशी रजा समजली जाईल आणि रजा संपली असेल तर मग त्या दिवशी पगार. कारण आता बंधनं कायद्यानंच केलं पाहिजेत असं वाटायला लागलं. त्यामुळे मी आज सूचना दिल्या सर्व यशोदींना आणि शिक्षण विभागाची आज बैठक झाली. त्याच्यामध्ये पूर्ण विषयांचा आढावा घेतला आणि जे प्रलंबित कामं आहेत ते सगळे 1 आठवड्यामध्ये मार्गी लावायच्या सूचना दिलेल्या आहेत. सोलापूरची स्विमर कीर्ती भराडिया हिचे पुढचे लक्ष 51 किलोमीटर स्विमिंगचे असणार आहे. सोलापूरच्या कीर्ती भराडियाने सलग 7 तास 21 मिनिटे मुंबईतील समुद्रात स्विमिंग करून तब्बल 38 किलोमीटरचे अंतर पार केले. बुधवारी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने कीर्तीचा सन्मान करण्यात आला.
यावेळेस शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लामतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, सदस्य सत्यनारायण गड्डम, दत्तात्रय बोल्लू हे उपस्थित होते. यावेळेस बोलताना कीर्ती म्हणाली, माझ्या या यशात माझ्या परिवारासह माझ्या प्रशिक्षकांचा वाटा मोठा आहे. डिजिटल मीडियाने सुद्धा सपोर्ट केला, त्यामुळे मी देशभरात जाऊ शकले. सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर 36 किलोमीटर असले तरी समुद्रात लाईट हाऊस म्हणून भाग आहे, तिथे ओहोटीमुळे खडक लागला म्हणून 2 किलोमीटर अंतर वाढवून ते 38 किलोमीटर झाले. आता माझे पुढचे ध्येय हे श्रीलंका ते रामेश्वरम हे 51 किलोमीटर अंतर स्विमिंग करून पार करायचे आहे. त्यानंतर गंगासागर हे 80 किलोमीटर अंतर पोहायचे असल्याचा मानस कीर्तीने केला. नमस्कार, मी कीर्ती नंदकिशोर भराडिया. गेल्या 24 तारखेला मी वर्ली सीलिंग टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटरचं अंतर पार करून विश्वविक्रम केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या साथांनी आणि माझ्या भराडिया परिवारांच्या सपोर्टनी आणि माझे प्रशिक्षक श्री श्रीकांत शेटे सर यांच्या साथांनी आणि त्यांच्या प्रशिक्षणामुळे माझा तो विश्वविक्रम व्यवस्थितरित्या पार पडला. याचे मी आपल्या सर्वांचे प्रथमतः आभार मानते. आणि माझा आता पुढचा इव्हेंट म्हणजे मी नियर अबाउट मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मी श्रीलंका टू रामेश्वर पोहण्याचा नवीन विश्वविक्रम करण्याचा माझा पुढचा ध्येय आहे. आणि अशाच आपल्याकडून आशा व्यक्त करते की अशीच साथ आणि असेच आशीर्वाद मला मिळतील. धन्यवाद. ते नियर अबाउट 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि तो सुद्धा एक विश्वविक्रम होण्याची म्हणजे विश्वविक्रम होऊ शकतो. आधी कोणी केलाय का तो? माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलींनी केलेला आहे. 35 वर्षाच्या मुलीने केलेला आहे, पण अंडर 18 मध्ये अजूनपर्यंत कोणी केलेलं नाहीये. पहिल्यांदा तर माझा एक टायटल होता की सपोर्ट द गर्ल्स, आणि मी म्हणेन की मला खरं जर सपोर्ट कोणाकडून मिळालं असेल तर आजोबांकडून. कारण आमची जनरेशन तर नक्की आम्हालाच साथ देणार, कारण ती आमच्या मेंटॅलिटीची आहे. पण थोडे एजेड असलेले जे म्हणजे जनरेशन आहे ती सुद्धा आम्हाला साथ देते आणि त्याची सुरुवात माझ्याच घरापासून सुरुवात झाली. त्याचा मला खूप आनंद होता. आणि ज्यावेळेस मी मुंबईहून रिटर्न म्हणजे मी घराजवळ येत होते, माझी आजी एवढी उत्साही होती. रेल्वे स्टेशनवरती सर्वात आधी जर कोणी येऊन थांबलं होतं तर माझी आजी होती. आणि माझ्या आजोबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आणि मी म्हणेन याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही की आजोबा आजी मला एवढा साथ देत आहेत. पानगाव येथील जिल्हास्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने पारनेर येथे दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील पुरुष व महिला संघांनी पानगाव तालुका बार्शी येथे सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, उपाध्यक्ष संजय सावंत, अहमद शेख, सचिव फैज अहमद बेगमपुरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सहसचिव शोएब बेगमपुरे यांच्याशी संपर्क करावा. जिल्हा निवड चाचणीसाठी पुरुष व महिला संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य म्हणून गणेश पवार, रफी दिवाण, उमेश देशमाने हे काम पाहणार आहेत. दिनांक 3 व 4 डिसेंबर पारनेर या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेचं डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे. यासाठी पानगाव तालुका बार्शी या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीनं जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कापसे, सचिव फैज अहमद बेगमपुरे, उपाध्यक्ष अहमद शेख यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि या स्पर्धेसाठी आमच्या डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे सहसचिव शोएब बेगमपुरे यांच्याशी संपर्क साधावा असं असोसिएशनच्या वतीने कळवण्यात आलेले आहे. शीतल बुलबुले यांनी उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेतल्यानिमित्त मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शीतल बुलबुले यांना उत्तर सोलापूर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. त्यानिमित्त त्यांचा मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गिरीश जाधव, सरचिटणीस अप्पाराव गायकवाड, नागेश धोत्रे, भारती धुमाळ, प्रमोद धावड, तजमुली मुतवली, सचिन आंबेकर आदी उपस्थित होते. सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका सुरूच असून एक मुख्याध्यापकासह 3 उपशिक्षक निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे तालुका करमाळा येथे कार्यरत असलेले विलास हनुमंत ओहोळ व प्रवीण कृष्णात घाडगे दोघे उपशिक्षक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज रोजी निलंबित केले आहे. या दोन्ही उपशिक्षकांवर शाळेत वारंवार गैरहजर राहणे, वारंवार रजेवर व विनापरवाना गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचे आरोप सिद्ध झाल्याने तसेच याबाबत खासदार माढा यांनी 1 सप्टेंबर 2022 व 2 सप्टेंबर 2022 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये गटशिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना वेळोवेळी भेटीमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत नाहीत असे निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे पालकमंत्री व खासदारांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजीच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दिलेले समक्ष सूचनेनुसार गैरहजर राहून गैरशिस्तीचे वर्तन केल्याने शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 9 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व उत्तरचे गटविकास अधिकारी यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथे अचानक भेटीदरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी तालुका उत्तर सोलापूर येथील कार्यरत मुख्याध्यापक बसवराज कोळी, उपशिक्षक सतीश राठोड हे सरपंच, समस्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या समक्ष सदर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक हे शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहत नाहीत, कामकाज नीट करत नाहीत. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटीमध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास आले होते. या गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट, टीव्ही, OTT प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अविनाश ढाकणे, कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष आयाचित, निर्माते सुनील भोसले, निर्माते संदीप घुगे, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, श्यामाशीष भट्टाचार्य, शेमारू कंपनीचे केतन मारू, चैतन्य चिंचलीकर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले की प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात 50%, दुसऱ्या वर्षी 25% सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात 25% सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात. हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढवण्यात यावे याबाबत धोरण ठरवण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण करावयाचे असल्यास पूर्वी 54,000 प्रतिदिवस शुल्क होते. मात्र यापुढे मराठीसाठी 30,000 रुपये आणि अन्य भाषेसाठी 35,000 रुपये प्रतिदिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल, असेही मुनगंटीवार यावेळेस म्हणाले.
दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर 521 एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण 15 कलागारे असून 70 बाह्य चित्रीकरण स्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी आणि अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध कथाबाह्य कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. येणाऱ्या काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 65 जागांचे नूतनीकरण यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण याबाबतही नियोजन करण्यात येत आहे. बैठकीत महेश कोठारे, प्रसाद ओक, सुषमा शिरोमणी आदींनी सूचना मांडल्या. त्या सूचनांची दखल मुनगंटीवार यांनी घेतली व तशा सूचना विभागाला दिल्या. खंडोबा यात्रेनिमित्त वर्णा तालुका जिंतूर येथे लोकप्रिय आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी खंडोबा रायाचे दर्शन घेतले. खंडोबा यात्रेनिमित्त वर्णा तालुका जिंतूर येथे लोकप्रिय आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी खंडोबा रायांचे दर्शन घेतले. यावेळी खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खिस्ते मामा, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, बंडू अंभोरे, उत्तम तात्या, सरपंच केतन अंभोरे, नागसेन भेरजे, अच्युत अंभोरे, विशू आबा आदी उपस्थित होते. तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र हाणामारीत झाले. यावेळी तीक्ष्ण हत्याराने मारहाण झाल्याने एक महिला ठार झाली तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात होऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण झाल्याने एक महिला ठार झाली असून एक महिला, एक मुलगा गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर घटना 29 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 7:30च्या सुमारास घडल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयात आलेल्या ग्रामस्थांनी दिली. जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील पांगरी या गावात 29 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 7:30च्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आलेल्या ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की गावाजवळील पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात होऊन भांडणात तीक्ष्ण हत्याराने मारहाण झाल्याने या 2 महिला रक्तबंबाळ अवस्थेत ग्रामस्थ नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते नागेश आकांत यांच्यासह इतरांनी जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयातील बेडवर उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात डॉक्टर गरड, सिस्टर हरकळे, सिस्टर मते, रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे आदींनी उपचार केले. दरम्यान डॉक्टर गरड यांनी तपासून सत्यभामा नागोराव मुंडे वय 35 राहणार जलालपूर तालुका औढा जिल्हा हिंगोली या महिलेस मृत घोषित केले. आशामती फकीरराव बुधवंत वय 45 राहणार पांगरी तालुका जिंतूर यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यार खुपसल्याने अतिरक्तस्राव होत असल्याने प्रकृती खालावत आहे. ऋषिकेश नाथराव बुधवंत वय 18 यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने या दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालयात पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनाथ कोरके, पोलीस कॉन्स्टेबल मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल लीला जोगदंड, पोलीस कॉन्स्टेबल ग्याळ आदींनी धाव घेऊन रुग्णालयात प्राथमिक पंचनामा केला असून मयताचे शवविच्छेदन बुधवारी सकाळी होणार असून नेमके या घटनेचे कारण समजू शकले नाही. रुग्णालयात नातेवाईक ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. बातमी देईपर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची शब्बीर हायटेक मोटरसायकल सर्व्हिसिंग येथे भेट दिली. वसमत येथील शब्बीर हायटेक मोटरसायकल सर्व्हिसिंग सेंटर येथे जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका कांचन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत ऑटोमोबाईल्स व्यवसाय विषयाचे शिक्षक सिद्धार्थ कांबळे यांनी या विषयाच्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी शब्बीर मोटरसायकल हायटेक सर्व्हिसिंग सेंटर येथे भेट देण्यात आली. इयत्ता 10वी नंतर परंपरागत अभ्यासक्रमाबरोबरच शासकीय मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार इंजिनिअरिंग, कॉमर्स, शेती इत्यादी क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडू शकतो. 10वी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. 10वी नंतरच खऱ्या अर्थाने विद्यार्थी व पालकांना भविष्यातील शैक्षणिक निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवायचे आहे, आपली आवड काय आहे याचा विचार करून विद्यार्थ्यांनी उपलब्ध अभ्यासक्रम व शाखा यांचा प्रामुख्याने विचार करावा.
परंपरागत अभ्यासक्रमाबरोबरच शासकीय मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार इंजिनिअरिंग, कॉमर्स, शेती इत्यादी क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडू शकतो. याद्वारे विद्यार्थी आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाबरोबरच पुढील उच्च शिक्षणाच्या वाटा देखील आपल्यासाठी उघडू शकतो. व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे पूर्वीचे केंद्र शासन पुरस्कृत MCVC अभ्यासक्रम. महाराष्ट्रामध्ये सन 1988 पासून हे अभ्यासक्रम सुरू आहेत. अभ्यासक्रम शासनमान्य असून 10वी नंतर 2 वर्ष कालावधी आहे. यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी हे अनिवार्य भाषा विषय, प्रकल्प अभ्यास व निवडलेल्या कोर्सशी संबंधित विषयातील सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमांना उत्तेजन देण्याच्या भारत सरकारच्या धोरणानुसार इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, बांधकाम, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, धातुशास्त्र इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये अमर्याद संधी निर्माण होत आहेत. या कंपन्यांना आपला विस्तार करण्यासाठी इंजिनियर्स, तंत्रज्ञ व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी 10वी नंतर फक्त 2 वर्ष कालावधीचे वरील विषयांचे व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. व्यवसाय शिक्षण योजनेअंतर्गत ऑटोमोबाईल्स व्यवसाय विषयाचे शिक्षक सिद्धार्थ कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शब्बीर हायटेक ऑटोमोबाईल्स व मोटरसायकल सर्व्हिसिंग सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मोटरसायकल मेकॅनिक शेख मुदीर, शेख जहीर चाचा व जबीर शेख यांनी ऑटोमोबाईल्स व मोटरसायकल पार्ट्स विषयी माहिती दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याचा अनुभव आला. वाशी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत गोजवाडा, वडजी, मसोबाची वाडी आणि पिंपळवाडी अशा मुदत संपलेल्या 4 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून दुपारपर्यंत फक्त गोजवाडा येथे 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले. वाशी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत गोजवाडा, वडजी, मसोबाची वाडी, पिंपळवाडी अशा मुदत संपलेल्या 4 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून आज दुपारपर्यंत फक्त गोजवाडा येथे 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर असून राहिलेल्या 2 दिवसांमध्ये निवडणूक विभागावर ताण पडणार आहे. आज गोजवाडा येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी सभापती दत्ता तोडकर व किरण मस्के हे आपल्या गटातील काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. इतर गावातील आजपर्यंत एकही अर्ज दाखल नाही. फक्त गोजवाडा ग्रामपंचायतीमध्ये 8 अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढणार असे चित्र निर्माण झाले आहे. मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणी आणि नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे उमेदवारांना त्रास होत असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावेत अशी मागणी माजी सभापती संतोष वरकड यांनी केली आहे. मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणी व नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे उमेदवारांना त्रास होत असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावेत अशी मागणी माजी सभापती संतोष वरकड यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार मंठा यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरणे व स्वीकारणे चालू आहे. तांत्रिक अडचणी व नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्यामुळे एक नामनिर्देशन पत्र भरण्यास 2 तासांचा विलंब लागत असून रात्रभर जागरण करून उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे भरावी लागत आहेत. येत्या 2 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख असून तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारांना कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत ऑफलाईन नामनिर्देशन पत्र देऊन ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन प्रक्रियेतूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावेत अशी मागणी संतोष वरकड यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व संबंधितांना पाठवण्यात आल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत सेनगाव पंचायत समिती कार्यालय येथे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत सेनगाव पंचायत समिती कार्यालय येथे आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी या दिवशी भारताचे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून भारत देशाला अर्पण करण्यात आले.
भारतीय संविधान निर्मितीमधील संस्थापकाच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणून 26 नोव्हेंबर हा दिन दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येकाने संविधानाचा आदर करावा, भारतीय संविधानाबाबत जनजागृती व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरता संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येत आहे. त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूल्यतत्वे समाजमनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलतत्वे संविधानिक हक्क आणि कर्तव्य तसेच स्वतंत्र नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडवण्यात मदत होईल. यावेळेस उपस्थित गटविकास अधिकारी शिवलिंग गोरे, SP येळेगावकर, प्रशासनाधिकारी SD शेजुळकर, कनिष्ठ सहाय्यक SV जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, सेनगाव तालुका समतादूत संगीता खादळे, ग्रामसेवक SP मेनकुदळे, MD सावंत, DP खंदारे, GK चव्हाण, आर्यन गवळी, L पुंडगे, SA आडबळवार, कापसे, शिंदे, राखोडे, गव्हाणकर, पत्रकार दिलीप गायकवाड, पत्रकार गणेश सुतार, शर्मा, इंगळे, सारघोडे, सराफ, दहिपळे आदींची यावेळेस उपस्थिती होती. येणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतला महिला विषयक योजनांचा आढावा. बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची व्यक्त केली अपेक्षा. मराठा समाजातील मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या भूखंडासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचा पुढाकार. मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक. सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गावरील भूसंपादनासाठी राज्य सरकारने दिली 452 कोटींची मंजुरी. पर्यटनासह व्यापार उद्योग वाढीला मिळणार चालना. CEO स्वामी यांचा कारवाईचा धडाका. एका मुख्याध्यापकासह 3 उपशिक्षक केले निलंबित. आणि रिव्हॉल्व्हर काढून गोळी घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी काडादींना पोलीस आयुक्तांनी दिली नोटीस. 8 दिवसात खुलासा देण्याची केली सूचना. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.